झी 24 तास, एक पाऊल पुढे। मराठवाड्यातील 8,540 गावांपैकी 3,299 गावात दुष्काळ पडल्याचं शासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। या गावांची अंतिम आणेवारी 50 पैशांपेक्षाही कमी आलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। मात्र दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय। अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरू केलंय। मात्र दुष्काळग्रस्तांचे डोळे लागलेत ते सरकारी मदतीकडे। यंदा पावसानं दडी मारल्यामुळे मराठवाडा भीषण दुष्काळात होरपळून निघतोय। मराठवाडा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो। जालना जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा 30% आत पाऊस झाला, तर औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 55% कमी पाऊस पडलाय। औरंगाबादमधली 1176 गावं, जालन्यामधली 970 गावं, बीडमधली 685 गावं, उस्मानाबादमधली 438 गावं आणि परभणीतल्या 60 गावांमध्ये सध्या दुष्काळ जाणवतोय। त्यामुळे या भागातल्या खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामही हातचा जाणार यात शंका नाही। जिथे माणसालाच पाणी नाही तिथं जनावरांना काय पाजायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। कित्येक ठिकाणी तर लोक जनावरांना डोक्यावर टीका लावून सोडून देत आहेत। जनावरांना पाणी नाही पिण्यासाठी, चारा नाही, जनावरांना घेऊन हिंडावं लागतं भटकत रानामध्ये। दुष्काळग्रस्ती बेकार आहे, छावण्या नाही, अनेक बरेच असे अडचणी, पिण्याच्या पाण्याची अडचणी भरपूर। मराठवाड्यात सगळ्यात कमी पाऊस झालेला जिल्हा म्हणजे जालना। जिल्ह्यात सगळीकडेच भीषण पाणी टंचाई आहे। जालना जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातल्या 970 गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावतीये। सर्वच गावांची आणेवारी 50% कमी आहे। टंचाई निवारणासाठी अजूनही थातुरमातुर नियोजनच दिसून येत आहे। तर भूगर्भातली पाण्याची पातळी 100 फुटांहूनही खाली गेली असून जालन्यातला एकूण जलसाठा आहे 1 ते 2%। वर्षाच्या सुरुवातीलाच ही दशा आहे, तरी येत्या उन्हाळ्यात काय होणार याची चिंता या जिल्ह्यातल्या नागरिकांना लागली आहे। तर मोसंबीसारखं कोट्यवधींच्या उलाढालीचं पीकही पाण्याअभावी करपून गेलंय। आमची पवार साहेबाला विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की आमच्यावर काहीतरी कृपा करावी, तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करावी। आमची बाग जळाली आहेत। आम्ही आताच नवीन बाग लावलेली होती, पहिलाच बाग आम्ही धरलेला आहे, सगळा जळून गेला आहे। याची काहीतरी मदत करावी। दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात आता केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्री नेत्यांचे दौरे होणार आहेत। मराठवाड्याला ही मंडळी न्याय देणार की तोंडाला पानं पुसणार याकडेच दुष्काळग्रस्तांचे डोळे लागलेत। झी 24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।